महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। आदिवासी विकास निगम के 8000 शिक्षक और गैर शिक्षक कर्मचारी पिछले 9 दिनों से आदिवासी आयुक्तालय के सामने धरना दे रहे हैं। प्रशासन और सरकार द्वारा कोई ध्यान न दिए जाने के कारण प्रदर्शनकारियों ने आज मुंबई में मनसे प्रमुख राज ठाकरे से मुलाकात की। प्रदर्शनकारियों ने उम्मीद जताई है कि राज ठाकरे जल्द ही न्याय दिलाएंगे। राज्य के सरकारी आश्रम विद्यालयों से शिक्षकों, कर्मचारियों और चपरासी और रसोइयों सहित कुल 8143 कर्मचारियों को बर्खास्त करने के फैसले के कारण इन कर्मचारियों ने आदिवासी आयुक्तालय के सामने व्यापक आंदोलन शुरू कर दिया है। प्रशासन और सरकार द्वारा कोई ध्यान न दिए जाने के कारण मनसे के राज्य महासचिव दिनकर पाटिल के नेतृत्व में प्रदर्शनकारियों ने मुंबई में राज ठाकरे से मुलाकात की और इस संबंध में दिनकर पाटिल ने जानकारी दी है। जवळजवळ 1971 शिक्षक आणि वर्ग 4 मधील 2200 कर्मचारी विविध स्तरावर काम करणारे असे 4183 कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये 30 कोटी म्हणजे 35 कोटीमध्ये सर्वसाधारण यांचं सॅलरी व्हायची वर्षाची। मात्र आता या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं आणि 85 कोटीची नवीन टेंडर काढून या गोरगरीब कर्मचाऱ्यांवर अन्याय करायचा असं महाराष्ट्रातील महायुती सरकारचं धोरण आहे। मात्र ते सगळे कर्मचारी नाशिक मध्ये आदिवासी आयुक्तालय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं कार्यालय आहे, त्या ठिकाणी हे सर्व कर्मचारी उपोषण करतात 8-10 दिवसापासून आणि यांची नोकरी 1 ते 10 वर्षापर्यंत झालेली आहे आणि आज 54 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हे महायुतीचं सरकार या गोरगरिबांवर अन्याय करतंय। हा अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून हिंदुजन नायक मान्य राजसाहेब ठाकरेंकडे हे सर्व कर्मचारी त्यांचे प्रमुख या ठिकाणी साहेबांना भेटले, साहेबांना सगळी माहिती दिली आणि साहेब आता मुख्यमंत्री साहेब आणि संबंधित जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून या कर्मचाऱ्यांना 100% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। दिनकर पाटील साहेब यांच्या थ्रू आम्ही इथे राजसाहेबांपर्यंत पोहोचलो। आम्ही सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। त्यांनी आम्हाला सर्व इथे आणलं। आम्ही आमचा जो मुद्दा होता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचा मुद्दा आम्ही साहेबांपुढे मांडला आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं। साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता 2-3 दिवसानंतर मी सीएम साहेबांशी चर्चा करून तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देणार आणि म्हणजे आमचे जे आदिवासी मंत्री आहेत त्यांच्याशी पण आम्ही सविस्तर चर्चा करून सीएम साहेबांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला नक्कीच यावरती न्याय मिळवून देऊ असं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय। आणि मी नक्कीच साहेबांपुढे एक विनंती करते की साहेब जसं तुम्ही सर्वांचे आहात तसे तुम्ही आमचे आहात आणि आम्हाला तुम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचले आणि साहेबांचे मी मनापासून आमच्या महाराष्ट्र रोजंदारी संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानते। चांगली चर्चा झाली आहे, आता भेट देखील झालेली आहे, तर आंदोलन स्थगित देणार आहात की ते चालूच राहणार? आमचं आंदोलन हे नाशिक आदिवासी विकास विभाग या ठिकाणी आयुक्तालयासमोर आमचं आंदोलन 9 तारखेपासून चालू आहे आणि आम्ही हे आंदोलन माघार घेणार नाहीये। राज्य के 499 आश्रम विद्यालयों के कर्मचारियों को वेतन नहीं मिला है, इसलिए उन्हें नौकरी पर बनाए रखने की मांग को लेकर विरोध प्रदर्शन चल रहा है। प्रदर्शनकारियों ने विश्वास व्यक्त किया है कि उन्हें राज ठाकरे से न्याय मिलेगा। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।